देशातील 5 राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाने 3 राज्यांमध्ये विजय मिळवत मोठे यश संपादन केले आहे। या निकालानंतर देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटत असून कोपरगाव शहरातही आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले। या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरात भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात आनंद मिरवणूक काढण्यात आली। यावेळी सर्व महापुरुषांना अभिवादन करत विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला। या यशाचे श्रेय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाला देत कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले। मतदारांनी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मतदान केले असून विशेषतः पश्चिम बंगालसारख्या राज्यातही विकासाच्या मुद्द्यांना प्राधान्य दिल्याची भावना व्यक्त करण्यात आली। तिन्ही राज्यातील मतदारांचे आभार मानत पुढील काळातही विकासाच्या अजेंड्यावर जनतेचा विश्वास कायम राहील असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। तसेच महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील कर्डिले आणि बारामती येथील सुमित्राताई यांच्या यशाबद्दलही अभिनंदन करण्यात आले। यावेळी भारतीय जनता पार्टी, शिवसेना व मित्र पक्षाच्या वतीने सर्व विजयी उमेदवारांना शुभेच्छा देण्यात आल्या। तसेच कोपरगावच्या प्रथम महिला आमदार सौ स्नेहलता कोल्हे, युवा आमदार विवेक कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे तसेच कोपरगाव नगर परिषद व सर्व नगरसेवकांच्या वतीनेही नागरिकांना शुभेच्छा देण्यात आल्या। देशातील जनता विकासाच्या पाठीशी ठामपणे उभी आहे आणि आगामी काळातही हा विश्वास कायम राहील असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला। आज 5 राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये 3 राज्यांमध्ये स्पष्ट बहुमत घेऊन जे बहुमत मिळवलं त्याबद्दल देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब, गृहमंत्री शाह साहेब जे या यशाचे खरे शिल्पकार आहे यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। कारण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पश्चिम बंगालसारख्या राज्यामध्ये परिवर्तन घडून आणि विकासाच्या बाजूने जे मतदारांनी कौल दिला त्याबद्दल त्या तिन्ही राज्यातील मतदारांचे मी खूप खूप आभार मानतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील कर्डिले साहेब, त्याचप्रमाणे बारामतीतील सुमित्राताई यांच्या पण यशाबद्दल त्यांनाही मी भारतीय जनता पार्टी, शिवसेना व RPI मित्र पक्षाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो। आणि पुन्हा एकदा हे सिद्ध झालं आहे की भारतातील जनता ही विकासाच्या पाठीमागे आहे आणि इथून पुढे ही भारतीय जनता पार्टीची घोडदौड अशीच सुरू राहणार आहे। तरी मी सर्व तमाम नागरिकांना कोपरगावच्या प्रथम महिला आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे, कोपरगावचे युवा आमदार माननीय विवेक भैया कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, आमच्या कोपरगाव नगर परिषद व सर्व नगरसेवकांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण या कोपरगावमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने हा जो जल्लोष बघत आहोत, आज भारतात झालेल्या 5 राज्यामध्ये 3 राज्यात म्हणजे तिन्ही राज्यात भारतीय जनता पार्टीने एकतर्फी म्हणजे एक हाती सत्ता घेतलेली आहे। आता ज्या पश्चिम बंगालमध्ये एकाच विचारधारेचे बऱ्याच वर्षापासून त्या विचारधारेची सत्ता उलटून लावण्याचं कार्य माननीय म्हणजे आपल्या देशाचे कणखर असे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी व आपले असे अमितभाई शाह यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमध्ये आपण खूप चांगलं यश संपादन केलेलं आहे। हा दाखवलेला जनतेने विकास आणि एक पारदर्शक काम आणि एक मजबूत नेतृत्व ह्याच्या खाली या आज भारतीय जनता पार्टीने यश संपादन केलेलं आहे। तुम्ही जर बघितलं तर भारतात 75% आता राज्य हे भारतीय जनता पार्टीचं आहे। हा यश आणि कीर्तिमान हे भारतीय जनता पार्टीचं पुढेही असं चालत राहणार आहे। हे आम्ही कोपरगावला आमचे आमदार विवेक भैया कोल्हे यांच्या वतीने व आमच्या आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या वतीने भारतीय जनता पार्टी आपल्या म्हणजे तिन्ही राज्यातील सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं अभिनंदन करतो व यश संपादन पुढेही भारतीय जनता पार्टीचं कायम राखत राहील एवढंच बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नुकताच झालेल्या 5 राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला जे दैदिप्यमान यश मिळाले आहे त्याबद्दल, तसेच तळागाळातील कार्यकर्ते ज्यांनी मनापासून या निवडणुकीसाठी आपले योगदान दिले त्यांचंही मनापासून कोपरगाव शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने तसेच माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या वतीने
तसेच युवा आमदार आमचे नेते विवेक भैया कोल्हे यांच्या वतीने मी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब तसेच देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितजी शाह साहेब यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.